श्री सिद्धेश्वर महायात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर महानगरपालिका आणि मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने नियोजन केलं आहे. सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील 3 बोटी मंदिर समितीकडे साहित्य आणि मनुष्यबळासह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील तलावात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. 3 बोटीच्या माध्यमातून 12 प्रशिक्षित आपदा मित्र सखीची टीम सध्या सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरामध्ये दक्षता घेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारी या टीमच्या माध्यमातून घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे. तुमचं नाव काय आणि एकंदरीत तुमचं कार्य कशा पद्धतीने चालू आहे इथे? माझं नाव सपू कुंचाटे. मी एक आशा वर्कर पण आहे आणि अभ्यासकीचं ट्रेनिंग पण घेतलेली आहे. आणि आमच्या इथं 3 बोट आहेत. 12 जण असं रेस्क्यू टीम आहे आमची. जर कोणी दर्शनाला आलेले घाई गडबडीने कोणी असं पाय घसरून पडलं तर त्यांना वाचवण्याचं आम्ही काम करत आहोत. दुर्घटना काय घडली का इथे आतापर्यंत? काय आता तर सध्या काही घडलेली नाही तशी. किती टीम आहे तुमची? किती जणांची टीम आहे? 12 जणांची टीम आहे आमची. बरं, काय काय करता नेमकं तुम्ही? इथं दर्शनाला देवदर्शनाला आलेले भाविक हां, जर काही गडबडीत पाय घसरून जर पडले हां, मग त्यांना वाचवण्याचं काम आम्ही करतो. एकंदरीतच त्यासाठी तुमच्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत, काय काय साधन आहेत? बोट आहे, जॉकेट आहे, रेस्क्यू दोरी आहे, हां, असे भरपूर साहित्य आहेत आमच्याकडे. बरं प्रशासकीय अधिकारी म्हणून ढोले सर आहेत. बरं. ते आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आहेत, ते आमच्या सोबत आहेत. किती दिवसांची तुमची ही मोहीम आहे? ही आता 5 दिवसाची 2 दिवसाची मोहीम आहे. 2 दिवसांसाठी आपण इथे आहात. हो. तुमचा काय अनुभव राहिलेला इथे मग एकंदरीत यात्रेचा आणि बोटिंगचा? मला जत्रेचे अनुभव भरपूर. किती वर्षांपासून तुम्ही करताय हे काम? आता सध्या पहिलंच वर्ष आहे माझं. पहिलंच वर्ष आहे. हो. ट्रेनिंग कुठे झालं तुमचं? ट्रेनिंग आमचं कंबर तलावच्या इथं. तुम्ही अगदी आता साडी वगैरे घालून आलेला आहात. जसं की म्हणजे आज सण आहे, हां. शक्यतो मला येणं जमत नव्हतं तरी मी घरचं सगळं कामावरून मी उशिरा आले. अरे वा, क्या पण बात मी आहे. आले. आपल्यासोबत रामचंद्र वाघमारे सर पण आहेत. सर, काय सांगाल एकंदरीतच कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे इथे? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीनं आपत्तीच्या ठिकाणी बचाव कार्य करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सिद्धेश्वर गड्डा यात्रा या ठिकाणी म्हणजे सिद्धेश्वर तलाव जे आहे तर या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त येतात. तर अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं येणं आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला पाण्याकडे व्यक्तींचं आकर्षण निर्माण होतं किंवा काही वेळेला व्यक्तींना असं वाटतं की आपण पाण्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे किंवा पाणी पुजायला पाहिजे. तर अशा वेळेला बरेच वेळेस पाय घसरून पडण्याची शक्यता असते, अपघात घडण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जे आहेत आपले शक्तीसागर ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा सखी आणि आपदा मित्र यांची टीम तयार करण्यात आलेली आहे. आणि या टीमच्या माध्यमातून आपण जे आहोत तर इथं आलेले जे भाविक भक्त आहेत तर त्या भाविक भक्तांना इथं वाचवण्यासाठीचा प्रयत्न इथं करतो आहे. एक चांगली गोष्ट आहे की एखादा अपघात घडण्याच्या आधीच एक सतर्कता बाळगणं, तर त्या सतर्कतेच्या दृष्टिकोनातून हे कार्य सध्या इथं सुरू आहे. आपण पाहत आहात की आज अक्षता सोहळा आहे आणि या अक्षता सोहळ्याच्या ठिकाणी बरेचसे लाखो भाविक इथं आपल्याकडे येतात. आणि अशा वेळेला एखादी घटना जर झाली तर अशा वेळेला यात्रेच्या ठिकाणी वेगळा प्रसंग तयार होऊ शकतो. तर हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हे खबरदारी म्हणून या पद्धतीने इथं 3 बोट आपण आयोजित केलेल्या आहेत. आणि या 3 बोटीमध्ये जवळपास 12 जणांची टीम आहे आणि ही 12 जणांची टीम सतत इथं गस्त घालते जेणेकरून एखादी घटना जर घडली तर त्या ठिकाणी तात्काळ बचाव कार्य करता यावं. या मोहिमेत प्रियंका खुबॅड, साक्षी सरवगोड, ऐश्वर्या सावंत, सखुबाई खुंचाटे, शुभांगी गवते, ओम सपार, रामचंद्र वाघमारे, सागर थप्पादुळे, गुरुनाथ ताठे, आपदा मित्र सखी सहभागी आहेत.